आपल्या समोर आमदार एकनाथ खडसे साहेब आहेत. खडसे साहेब काल जे आहेत प्रांजल खेवलकर केस प्रकरणामध्ये दोन ज्या महिला आरोपी होत्या त्यांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. जे जावं आहेत प्रांजल खेवलकर आणि इतर 4 आरोपी, या आरोपींना जी आहे ती पुन्हा 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. काल न्यायालयाचा निर्णय ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. एक तर आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की त्या ठिकाणी पोलीस स्वतःहून त्या ज्या महिलांच्या पर्समध्ये हे अंमली पदार्थ सापडले, अंमली पदार्थ सदृश्य जे काही साहित्य सापडलं, त्यांना बाकी पोलीसच स्वतःहून त्याच्यासाठी मॅजिस्ट्रेट कस्टडी मागत होते. पोलीस त्यांचे पाठराखण करत होतं याच्यामध्ये. आणि मग की ज्यांच्याकडे काहीही साहित्य सापडलं नाही, ज्याने रक्त काही सेवन केलेलं नाही, अद्याप ते निदर्शनात आलेलं आहे, अशांना बाकी त्या ठिकाणी पोलीस कस्टडी पोलीस मागता आहे. मग या गोष्टीचं आश्चर्य खरं म्हणजे या ठिकाणी ज्या महिलेच्या पर्समध्ये हे सापडलं आणि त्याने ते काढून दिलं, हे तर व्हिज्युअल आहे, समोर जनतेच्या समोर आहे. तर तिच्याकडून चौकशी करायची ना, की हे तू कुठून आणलं बाबा, काय केलं आहे, कुठून मिळालं तुला, ही चौकशी त्यांच्याकडून करायची ऐवजी ते ह्यांना म्हणतात तुम्हाला कसं माहिती की ह्याच्याकडे आहे. म्हणजे हे तर उलटा चोराच्या बोंबा झालं सगळ्याच्या सगळ्या. अशा रीतीनं संशय निर्माण होईल अशी पोलिसांची कृती या ठिकाणी दिसत आहे. एकंदरीत पहिल्या दिवसपासून मी म्हणतो आहे की हे जे प्रकरण आहे हे सारं प्रकरण प्लॅन आहे. हे सगळं ठरवून केलेलं आहे, खडसे कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी केलेलं आहे. कुठले हे आहेत पोलिसांना पोलीस कमिशनरला मी प्रश्न विचारला की रेव पार्टी आहे का सांगा, त्याचं उत्तर बाकी त्यांनी दिलं नाही. की रेव पार्टी म्हणायचं कशाला, एका घरामध्ये 4-5 जणं बसतात आणि त्या ठिकाणी ते प्रायव्हेट पार्टी त्यांची होत असेल तर त्याला रेव पार्टी म्हणायचे. पोलीस याला रेव पार्टी कशी काय म्हणून प्रसिद्धी देत असतात. म्हणजे निवड बदनामीचं सत्र आहे. त्याचं उत्तर माननीय कमिशनर साहेबांनी कधी दिलं नाही. उत्तरं दुसरे देत बसले. मी त्यांना म्हटलं की व्हिज्युअल आले कसे बाहेर, जर सगळ्या मीडियाला एकाच वेळेस एका क्षणाला दिसायला लागलं सगळ्या मीडियांना, त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. ते म्हणाले की कुणी येऊन काढू शकतो, त्याला आम्ही बंदी घालवू शकत नाही. असा कोण अंतर्यामी पुरुष होता की ज्याला समजलं की आता पोलीस रेड घालणार आहे या ठिकाणी, या ठिकाणी रेड घालून 3:30 वाजता रेड घालणार आहे, एवढ्या पहाटे समजा गेलं पाहिजे असं त्याला लगेच ज्ञान दिलं किंवा त्याला संकेत प्राप्त झाले ईश्वराचे आणि तो लगेच निघाला आणि त्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये घुसला. खरं म्हणजे हे जे क्षेत्र असतं ते प्रतिबंधित असतं. जिथं रेड घालायची असते तिथे कोणालाही प्रवेश नसतो. अगदी जे पोलीस ज्या ठिकाणी जातात किंवा जे पंच जातात त्यांचेही कपडे वगैरे सगळे तपासून त्यांच्याकडे काही आहे की नाही हे खात्री करूनच प्रवेश दिला जातो. तिसरा माणूस आला कसा मग, कुणी व्हिज्युअल काढले, पोलीस खोटा बोलताय. बरं तिथं तर तिथं प्रत्येक ठिकाणी ते काढलेत, प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केलं आणि ते लगेच बाहेरच गेलं. म्हणजे हा असा कोणता ज्ञानी पुरुष होता की जो प्रत्येक ठिकाणी गेला, त्याचं उत्तर बाकी कुणी काढू शकतं असं उत्तर देऊन मग तुम्हीच त्याला मॅनेज केलं. कारण प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जो आला याचा अर्थ तुमच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. हे प्रायव्हेट लाईफ आमचं, त्याच्यामध्ये अशा स्वरूपाचं तुम्हाला करता येणार नाही. तुम्ही गुगलचं डिव्हाइस दुसऱ्याला दिलं, हे सत्य आहे की जळगाव जिल्ह्यातल्या एका आमदाराजवळ ते मिळालं. कसं काय मिळालं त्याचं उत्तर कमिशनरने दिलं नाही. तुमच्याकडे जर मोबाईल जप्त आहे आणि त्याच्यामध्ये जे गुगलचं डिव्हाइस आहे त्याच्या माध्यमातलं तिसऱ्याकडे जातं आणि तिसरा मग आमचे प्रायव्हेट फोटो प्रकाशित करत राहतो. हे बदनामी करण्याच्या हेतूनच चाललं आहे की नाही, असं करताच येत नाही कायद्याने. कोणत्याही प्रायव्हेट व्यक्तीच्या लाईफमधले फोटो तुम्हाला बाहेर काढण्याचा अधिकारच दिलेला नाही. आणि म्हणून हे अशा स्वरूपाचं जे गुगल डिव्हाइस वगैरे आहे ते तिसऱ्याला ह्यांनी दिलं हे त्याच्यावरून दिसतं. एकंदरीत पोलिसांनी यांची हातमळवणी दिसते. ह्या माध्यमातून हे सगळंचं सगळं जाणीवपूर्वक पोलीस करताय. हेतू पुरस्कार ही चौकशी लांबवत आहे. थर्ड पार्टी म्हणून त्याने कोणी राहुल का कोणीतरी आम्हाला त्याला शोधायचं असं म्हणतात. कोण राहुल, तुम्ही कसा आला, कसा प्रतिबंधित क्षेत्रात घुसला कसला, आणि जर तो आला तर तुम्ही त्याला पळून जायला संधी कशी दिली, तुमचे तर पोलीस होते, सगळं होतं. म्हणजे अनेक प्रश्न अनुत्तरित. मला आश्चर्य वाटणार नाही की अनेक राहुल याच्यामध्ये पुढच्या कालखंडामध्ये एंट्री करतील. हा एक राहुल झाला, अनेक करतील. कारण पोलिसांना त्या निमित्ताने लांबवायचं आहे, त्यांना वाढवायचं आहे, त्यांनी ह्याची सगळी प्रसिद्धी व्हायची आहे, कसे करून बदनाम झालं पाहिजे हेतू आहे. त्याच्यात त्यांना सक्ष हवं, खरं आहे खोटं आहे याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आणून ह्यांनी या ठिकाणी आजपर्यंत ड्रग्सचे रिपोर्ट का नाही आले, तुमच्याकडे जर अल्कोहोलचे रिपोर्ट येऊ शकतात, ड्रग्सचे का नाही आले,
हेतू पुरस्कार ड्रग्सचे रिपोर्ट या ठिकाणी येत नाही आहे. जाणीवपूर्वक आणण्याचा प्रयत्न होत नाही आणि या ठिकाणी ड्रगमध्ये छेडखान होण्याचे आम्ही शक्यता वर्तवली होती. होऊ शकतो, हे टेम्पर करू शकतात, एवढ्या गोष्टी घडवून आणू शकतात मुलींना. त्या महिला आल्या कशा तिथे? या महिलांचा परिचय प्रांजल खेवलकरचा आयुष्यामध्ये कधी त्याने पाहिलं नव्हतं. महिला मेला त्या ठिकाणी हा पोपट का काय नव्हतं पोपटांनी आणि हा यादव जेव्हा त्यानं शेवटी एंट्री घेतली, म्हणजे बसलेले होते रात्रभर तेव्हा नाही, शेवटच्या क्षणाला जेव्हा त्यांची एंट्री झाली या महिलांसोबत झाली. या महिलांसोबत झाल्यानंतर लगेच 15 मिनिटांनी तिथं पोलीस आले. त्यांना काय माहीत की इथं महिला बसल्या आहे. या महिला आल्या आणि त्यांच्या पर्समधून त्यांनी काढलं. हा पोपटांनी आणि यादव यांचा संबंध आता अलीकडे पोलीस जे आहेत ते म्हणतात की कारवाई दरम्यान आम्हाला प्रांजल खेवलकर यांची ओळख नव्हती, हे तुमचे जावई असलेलं माहिती सुद्धा नाही नव्हतं. नाही, पोलीस कसे आहे साळसूतपणे काही बोलू शकतात. अख्ख्या जगाला माहिती आहे की प्रांजल खेवलकर माझा जावई आहे. अख्ख्या जगाला माहीत आहे. फक्त पोलिसांना म्हणजे पोलीस यंत्रणा जी आहे त्या पोलीस यंत्रणाच फक्त माहिती नव्हतं. ते खरं पोलीस यंत्रणा इतके प्रायव्हेट माझे फोटो बिटो प्रकाशित करू शकता, तर त्यांनी एवढी साधी गोष्ट माहीत नसेल का? पण तो विषय इथं चर्चेचा नाही आहे का नाही, हा विषय नाही आहे. त्या ठिकाणी हे जे सगळं घडवून चाललेलं आहे आणि बदनाम करण्यासाठी चाललेलं आहे, हे हेतू पुरस्कार पोलिसांच्या माध्यमातून चाललेलं आहे असा माझा आरोप आहे. परंतु या संदर्भामध्ये जे काही असेल ते न्यायालयामधून निष्कर्ष येतील. आमच्या वकिलांनी सांगितलं त्याप्रमाणे याचा तडा लावण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ, पण त्यांना उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही. खडसे साहेब, या सगळ्या प्रकरणावरती तुम्ही पोलिसावर दावा जो आहे तो काही कोटीचा ठोकणार आहेत अशी माहिती समोर येते. काही दावा ठोकणार आहात अशी माहिती समोर येते. नाही, या संदर्भामध्ये ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी मी चर्चा केली. जे काही माझ्या व्यक्तिगत लाईफच्या संदर्भामध्ये जे काही प्रकाशित झालेलं आहे, जे काही व्हिडिओज वगैरे आलेले आहेत, या सर्वांचा ते अभ्यास करत आहे आणि त्या माध्यमातून हे सगळं प्रकरण थोडं 2-4 दिवस आटोपू द्या. याचा अभ्यास झाल्यानंतर मी त्यांना विनंती केलेली आहे की या संदर्भामध्ये पोलिसांवर दावा दाखल करू आपण मानहानीच्या संदर्भामध्ये की माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्ही असं केलेलं आहे. त्याचा अभ्यास आमचे वकील अजून करत आहे. आपण पाहिलं तर हे होते माननीय आमदार एकनाथजी खडसे साहेब. लोकशाहीनुसार मी चंद्रशेखर भांगे, हडपसर, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.